नमस्कार. आपण पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज. पुण्यातील वारजे परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. मंगळवारी दुपारी एका मध्यधुंद चालकाने रस्त्यावर अक्षरशः दहशत निर्माण केली. भरधाव वेगात कार चालवत या तरुणाने एकामागून एक तब्बल 4 ते 5 वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना काय घडत आहे हे समजण्याआधीच हा प्रकार वेगाने घडत होता. अनेक वाहन चालकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गाड्या बाजूला घेतल्या. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ कारवाई सुरू करण्यात आली. एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आपल्या कामासाठी जात असताना त्यांना ही कार संशयास्पद वेगात जाताना दिसली. कार अनियंत्रितपणे धावत असल्याचे लक्षात येताच त्यांनी लगेचच त्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरू असतानाच त्या कारने आणखी एका टेम्पोला जोरदार धडक दिली. परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली होती. यानंतर पोलिसांनी धाडस दाखवत त्या कारला अडवण्यात यश मिळवले. चालकाला ताब्यात घेण्यासाठी वाहतूक शाखेच्या एका कर्मचाऱ्याला त्या कारमध्ये बसवण्यात आले. मात्र इथेच या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले. कारमध्ये पोलीस कर्मचारी बसताच चालकाने अचानक गाडीचा वेग वाढवला आणि कार पुढे पळवली. काही क्षणांसाठी त्या पोलीस कर्मचाऱ्याचा जीव गंभीर धोक्यात आला होता. हा प्रकार अपहरणाच्या प्रयत्नासारखा असल्याचे समोर येत आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा पोलिसांनी वेगाने पाठलाग सुरू केला. काही अंतरावर जाऊन अखेर त्या कारला अडवण्यात यश आले आणि आरोपी चालकाला ताब्यात घेण्यात आले. संजोग सुरेश माने असे या आरोपीचे नाव असून त्याची वय सुमारे 30 वर्षे असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासात आरोपी मध्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेनंतर वारजे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमध्ये भीती आणि संताप दोन्ही भावना दिसून आल्या. मध्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे किती धोकादायक ठरू शकते याचे हे मोठे उदाहरण आहे. अशा प्रकारामुळे निरपराध लोकांचे जीव धोक्यात येतात. वेग आणि बेफिकिरी यामुळे अपघातांची शक्यता अनेक पटींनी वाढते. त्यामुळे सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. मद्यपान करून वाहन चालवणे पूर्णपणे टाळावे असे आवाहन देखील करण्यात येत आहे. पोलीस प्रशासन अशा प्रकारांवर कठोर कारवाई करत आहे आणि पुढील तपास सुरू आहे. आणखी माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा अलर्ट महाराष्ट्र न्यूज.